संघटनेचे संपर्क प्रमुख देशमुख सर आणि आपल्या या आंदोलनाचे प्रमुख काकासाहेब कोले सेवानिवृत्त यांना पण आम्ही बरोबर घेऊन गेलो होतो। आणि मग हे आपलं जे डेलिगेशन आहे हे आपलं सन्माननीय शालेय व क्रीडा शिक्षण मंत्री सन्माननीय दादासाहेब भुसे यांच्याशी चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये एकम सरांनीही प्रश्न मांडले किंवा आपली मागणी कशी रास्त आहे हे सांगितलं, मी सांगितलं, शिरोळकर सरांनी सांगितलं। आणि मग काकासाहेब कोल्हेंनी ती व्यथा मांडली, ते फोटो दाखवले, आमची मागणी कशी रास्त आहे। त्यांनी सांगितलं की आता दोन पर्याय आपल्या पुढे ठेवले आहेत, पण जी नवीन आता काल परवा युनिफाईड पेन्शन फिरते किंवा चर्चा होते, त्यांना सांगितलं आम्ही या कुठल्याच पेन्शन मध्ये बसत नाहीये। आम्ही जे आहोत, आम्ही 2005 पूर्वी नोकरीला लागलोय, 95, 96, 97 पासून नोकऱ्या केल्या, नवीन अनुदानित नंतर 5 वर्ष टप्पा अनुदान मिळालं आणि नंतर 100% आलो। मग जर 2005 पूर्वी ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली तर मग आम्हाला का नको? आम्ही टप्पा अनुदानात आहोत। आमचे हे रिटायर बघा म्हटलं, काकासाहेब कोल्हे तिथं होते, त्यांच्या डोळ्यातनं अश्रू यायला सुरुवात झाली होती। अशी परिस्थिती त्या ठिकाणी त्यांना आम्ही सांगितली। शिवाय पण आम्ही त्यांना हे पण सांगितलं की जे तुम्ही सांगताय ही जी नवीन योजना सुरू केली आहे त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन बसत नाही। त्याचं स्वतः ज्वलंत उदाहरण मी आहे। माझी जर समजा कॉन्ट्रीब्युशन 2021 ला सुरू झाली एनपीएस ची, मी जून मध्ये रिटायर जर होणार आहे तर पैसे जमले किती? आणि गव्हर्नमेंट ते पैसे जमा करून घेणार, तुम्ही तारखा पेन्शन साठी कोणत्या काउंट करणार? बरोबर आहे की नाही? रक्कम जमलेली नाहीये, तारखा कोणत्या काउंट करणार आहे? 20 वर्ष सेवा बसत नाहीये, पेन्शन बसणार किती? आमचा आणि त्या पेन्शनचा काही संबंध नाहीये। आम्ही 1982च्या जुन्या पेन्शनचेच हक्कदार आहोत, म्हणून आम्हाला तीच पेन्शन हवी आहे। आणि मग दादासाहेब भुसेंनी हिरव्या शाईच्या पेनने रिमार्क दिला की मी सचिवांपर्यंत ही माहिती पोहोचून किती खर्च येईल याचा अंदाज काढून मग त्यावरती आपण निर्णय कसा घ्यायचा ते बघूया, असं आश्वासन त्यांनी आपल्याला काल दिलंय। अशा पद्धतीचं काल चर्चा त्या ठिकाणी झाली। मी शिक्षण संघर्ष समितीचे कार्यकारिणीचे सदस्य सन्मान्य सचिनजी पगार सर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर खुर्चीवर येऊन बसावं। कार्याध्यक्ष आहे का? बरं, कार्याध्यक्ष म्हणजे माहिती नव्हतं मला। हे आपले बघा, आता बघितलं आम्ही तुम्हाला। मित्रांनो आणि भगिनींनो, तसे हे नाशिक जिल्ह्यातलेच आहे, मी पण नाशिकचाच आहे। तर पगार सर, तुम्ही आता या पॅन्डल मध्ये आलात, याचा अर्थ असा की नक्कीच तुमचा आम्हाला पाठिंबा आहे असं आम्ही समजतो, बरोबर? ऐका, तुम्हाला बोलायला संधी मी देणार आहे, परंतु तुम्ही आलात या संघटनेच्या वतीने मी तुमचे मनपूर्वक स्वागत करतो। सर, आपण सर्व एकच आहोत, पण ही संघटना का निर्माण झाली इतक्यात सरांनी सांगितलं, पण पुन्हा मी एकदा सांगतो। बघा, आपले काही बांधव 3-3, 4-4 वर्ष झाले सेवानिवृत्त झाले, काही सेवानिवृत्तीच्या वाटेवरती आहेत, काहींना 2-2, 5-5 वर्ष आहेत। बघा, केंद्र सरकारने 2004 ला अध्यादेश काढला केंद्रामध्ये, परंतु महाराष्ट्र शासनाने 28 फेब्रुवारी 2010 मध्ये घोषणा करून निर्णय घेतला